नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता येणाऱ्या भागामध्ये अर्जुनने मैनावती आणि सदाशिव लोखंडे यांचं सत्य सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे प्रिया, सदाशिव लोखंडे आणि मैनावती यांचा क्रिमिनल रेकॉर्ड पुरावा म्हणून इन्स्पेक्टर सावंत यांनी अर्जुनच्या समोर आणलेला असतो. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड अर्जुनच्या समोर आणल्यानंतर अजून एक व्यक्ती अर्जुनला सापडलेली असते आणि ती म्हणजे गुलाबबाई. तर इथे अर्जुनने गुलाबबाई यांना मैनावती आणि सदाशिव लोखंडे यांच्यासमोर आणताच आणि त्याचबरोबर संपूर्ण सुभेदार कुटुंबाच्या समोर इथे आता गुलाबबाईने इथे सदाशिव लोखंडे आणि मैनावती यांचा पर्दाफाश केलेला असतो. अर्जुनने गुलाबबाईंना सगळ्यांच्या समोर आणताच तिने आता महत्त्वाच्या गोष्टीचा खुलासा केल्यानंतर सगळ्यांना कळलेलं असतं की प्रिया, मैनावती आणि सदाशिव लोखंडे हे तिघेही गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत, क्रिमिनल आहेत. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता तिघांना सुद्धा त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देण्यासाठी अर्जुन प्रयत्न करत असतो. प्रियावर तर आता खोटं बोलल्यामुळे गुन्हा दाखल असतोच, त्यामुळे तिला लगेचच अरेस्ट करण्यात आलेली असते. आणि फ्रॉडच्या केसमध्ये मैनावती आणि सदाशिव लोखंडे यांनासुद्धा अरेस्ट करण्यात येते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये अर्जुनने मिस्टर अँड मिसेस लोखंडे यांचं सत्य कशा पद्धतीने सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं आणि प्रिया ही त्यांचीच मुलगी आहे हे सुद्धा अर्जुन कशा पद्धतीने सगळ्यांच्या समोर आणतो, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता मैनावती लोखंडे आणि सदाशिव लोखंडे या दोघांनी अर्जुनकडून पैसे उकळण्यासाठी हाताला लागल्याचं, दुखापत झाल्याचं नाटक केलेलं असतं आणि हाताला खोटं खोटं प्लास्टर केलेलं असतं. तेव्हाच इथे आता अश्विनला सदाशिव लोखंडे आणि मैनावतीच्या नाटकाबद्दल कळलेलं असतं. कारण सदाशिवला डॉक्टर केदार यांना पैशावरून भांडत असताना अश्विनने आपल्या डोळ्याने बघितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अश्विनने सगळ्यांच्या समोर सदाशिव आणि मैनावती यांचं भांडं फोडल्यानंतर आता प्रियाला खूपच जास्त राग आलेला असतो आणि त्यानंतर प्रिया मैनावतीला आणि सदाशिवला घरातून हाकलून देते. तिला आपल्या डोक्यावरती, मानेवरती असलेली लोखंडी कुटुंबाची टांगती तलवार नकोशी झालेली असते आणि म्हणूनच ती आता तिला चांगली संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं करत इथे आता प्रिया मैनावतीला घरातून बाहेर काढत असतानाच पूर्णाजी येते आणि उलट प्रियालाच दोन शब्द सुनावत ती आता मैनावती आणि सदाशिवला माफ करते. कारण फक्त एकच प्रेक्षकांनो, कारण ते सायलीचे आई वडील आहेत म्हणून. पण खरं तर प्रेक्षकांनो, त्यांचा हा गुन्हा खरं तर माफ करण्यासारखा बिलकुलच नाही आहे. म्हणजे सायलीने सुद्धा बोलायला हवं होतं की तुम्ही जे काही केलं ते अत्यंत चुकीचं. माझ्या कुटुंबामध्ये इथे कुणीही असं खोटं वागत नाही. तुम्हाला प्रेम दिलं जातं आहे, तुमचं सगळेजण सगळं प्रेमाने करतायत, मग तुम्हाला पैसे मागण्यासाठी इतकं मोठं खोटं नाटक करायची तर मुळीच काही गरज नव्हती, असं सायलीने सुद्धा बोलायला हवं होतं. पण प्रेक्षकांनो, सदाशिव लोखंडे आणि मैनावती हे दोघेजण आता नाटके करत त्या घरामध्ये पुन्हा एकदा राहतात, पण त्यांची वृत्ती अजून काही बदललेली नसते. तर प्रेक्षकांनो, त्यांना आता सुभेदारांच्या घरातून जाण्याच्या आधी मोठा डल्ला मारायचा आहे. मोठा डल्ला मारूनच ते दोघेजण तिथून निघून जाणार आहेत. तर प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाची जी काही थोबाडीत बसलेली असते पूर्णाजीच्या हातून, ते सुद्धा तिच्या खऱ्या आईवडिलांमुळेच. तेव्हा इथे प्रिया त्यांच्यावरती खूप जास्त रागवलेली असते. पण आता प्रियाचे आई वडील आहेत ना प्रेक्षकांनो, ते आता प्रियालाच कसे काय इथे फसवतात ते बघा. कारण पूर्णाजीने आता जो काही हार दिलेला असतो ना, तो हार सायलीला गिफ्ट दिलेला असतो. त्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूर्णाजीने सोन्याचा बनवलेला हार आपल्या लाडक्या सुनेला सायलीला दिलेला असतो.
कारण इथे जेव्हा प्रियाचं आणि अश्विनचं नवीन लग्न झालं होतं तेव्हा प्रियालासुद्धा हार दिलेला असतो आणि सायलीवरती राग असल्यामुळे तिला काहीही दिलेलं नसतं. पण आता इथे लक्ष्मीपूजनाला सायलीला हार दिल्यानंतर सायली थोडा वेळ तो घालते आणि म्हणते की पूर्णाई, आता हा हार आहे ना तो मी काढून ठेवते हा. इतकी महागडी ज्वेलरी मला खरंच घालायची सवय नाही आहे, मी काढून ठेवू का? तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते हो चालेल ठेव ना. तेव्हा सायली आता पुन्हा त्या बॉक्समध्ये तिचा तो दागिना ठेवून देते एका ठिकाणी आणि त्याच्यावरती नजर असते ती कुणाची प्रेक्षकांनो? मैनावतीची आणि सदाशिव लोखंडेची. मैनावती तो हार चोरते. त्यानंतर प्रेक्षकांनो सायली आपली कामं उरकून घेते आणि तो हार आता पुन्हा रूममध्ये ठेवायला जात असताना ती तो उघडून बघते तेव्हा त्याच्यातला हार गायब झालेला असतो. सायली आता कांगावा करते की माझा हार कुठे आहे. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते की अर्जुन एक काम कर, सगळ्यांच्या रूममध्ये जा आणि झडती घे, सगळ्यांच्या रूममध्ये शोधाशोध कर, नक्की तो हार कुठे आहे ना ते शोधून काढा. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता प्रियाने तो हार चोरलेला नसतोच, त्यामुळे अश्विन आणि प्रिया दोघेही कॉन्फिडंट असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता प्रियाच्या रूमची झडती घ्यायला अर्जुन आणि सायली गेलेले असतात. शोधाशोध करत असताना बरोबर प्रियाच्याच बॅगमध्ये तिच्याच आता त्या कपाटामध्ये हार सापडलेला असतो. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की हा हार तुझ्या कपाटामध्ये काय करतोय? तेव्हा इथे प्रियाला खूपच जास्त आश्चर्य वाटतं. तेव्हा इथे प्रिया म्हणते की अर्जुन, हा हार सायलीचा आहे, मला माहिती पण नाही आहे. हा हार माझ्या कपाटामध्ये कुणी ठेवला मला खरंच माहिती नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो खोटं बोलू नकोस तन्वी, इथे आता सायलीला हार दिला म्हणून तुला मगाशी राग आला होता, म्हणूनच तू सायलीचा हार चोरलास ना. तेव्हा अश्विन म्हणतो ए दादा काही काय बोलतोस तू, मगापासून तन्वी माझ्याबरोबरच आहे, तिने हार चोरलेलाच नाही आहे, मी तिच्याबरोबर आहे, तू विश्वास ठेव. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता प्रियासुद्धा म्हणत असते हे बघ अर्जुन, मी खरंच सांगते, मी शपथ घेऊन सांगते, मी चोरी केलेली नाही आहे, मी सायलीच्या ह्या हाराला हातसुद्धा लावलेला नाही आहे. तेव्हा अर्जुनचं लक्ष मैनावती आणि सदाशिव लोखंडे यांच्याकडे जातं. तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते हवं तर तू फिंगरप्रिंट्स घे ना त्याच्यावरचे, त्या हाराला शेवटचे हात कुणाचे लागलेत ना ते तुला लगेच कळेल, करतोयस का तू तसं? तेव्हा मैनावती घाबरत्याने म्हणते जाऊ दे ना जावई बापू, हार पडला असेल, चुकून गेला असेल, आता कशाला उगाच जास्त विषय वाढवायचा, सापडला ना हार ते सगळ्यात महत्त्वाचं. तेव्हा इथे अचानकपणे आता मैनाने जी काही बाजी पलटलेली असते खोटं बोलून, तेव्हा अर्जुनला संशय येतो की प्रियाला इथे मी धमकी देत असताना मैनावती इतकी का घाबरले. तेव्हा अर्जुन म्हणतो की माझ्यात तर काही चूक झाली नाही आहे ना, मला कुणीतरी इथे मिसगाईड करण्याचा प्रयत्न केला आहे का? कारण सायली जर अशी आहे आणि हे सायलीचे आईवडील आहेत तर यांच्यामध्ये सायलीचा एकसुद्धा गुण नाही आहे, कारण यांचे गुण सायलीमध्ये नाही आहेत, त्यामुळे हे सायलीचे आईवडील असू शकत नाही. कुठल्याच अँगलने हे मला सायलीचे आईवडील वाटत नाही. त्यामुळे अर्जुन म्हणतो इन्व्हेस्टिगेशन चालू केली पाहिजे, DNA टेस्ट केलीच पाहिजे. आणि त्यानंतर अर्जुनने सायली आणि मैनावतीची DNA टेस्ट करण्याचा निर्णय घेतलेला असतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे प्रिया आणि त्याचबरोबर सदाशिव लोखंडे यांची DNA टेस्ट करण्याचा निर्णय अर्जुनने घेतलेला असतो आणि याविषयी तो फक्त रविराज काका आणि त्याचबरोबर चैतन्य या दोघांशी बोललेला असतो. तेव्हा इथे अर्जुन कसे बसे सगळ्यांचे सॅम्पल मिळवतो आणि ते सॅम्पल आता कुणालाही काही न सांगता लॅबला पाठवून देतो. त्यानंतरला लॅबचे रिपोर्ट आलेले असतात, तर इथे DNA टेस्टला जे सॅम्पल दिलेले असतात त्याचे रिपोर्ट आल्यानंतर अर्जुन स्वतः ते रिपोर्ट कलेक्ट करायला जातो आणि तेव्हा प्रेक्षकांनो त्याच्यातून कळतं की सायली सदाशिव लोखंडे आणि इथे मैनावती लोखंडे यांची मुलगी नाही आहे. तेव्हा इथे आता अर्जुनने इन्स्पेक्टर सावंत यांची मदत घेतलेली असते की हा फोटो म्हणजे सायलीचा फोटो म्हणून. मी आता त्यांच्या घरी गेलो पण हे सायलीचे आई वडील नाही आहेत आणि जर हे सायलीचे आई वडीलच नाही आहेत मग हा फोटोसुद्धा सायलीचा असू शकत नाही ना, कारण का हा फोटो नक्कीच दुसरा कुणीचा तरी आहे. कारण जर यांची मुलगी ही आहे जी फोटोमध्ये दाखवले तर मग त्यांचा DNA मॅच व्हायला हवा होता. तर सायलीचा फोटो जर हा असेल
तर सायलीचा DNA त्यांच्याबरोबर मॅच का होत नाही आहे? याचा अर्थ असा होऊ शकतो की सायली यांची मुलगीच नाही आहे आणि हा फोटोसुद्धा सायलीचा नाही आहे. तेव्हा तुम्ही एक काम करा, ह्या मुलीची आहे ना सखोल चौकशी करा, ही नक्की कोण आहे आणि ही माणसं कोण आहेत ना हे तुम्ही शोधून काढा. तेव्हा प्रेक्षकांनो, आता इन्स्पेक्टर सावंत यांना जबाबदारी दिल्यानंतर ते पूर्ण आपली टीम कामाला लावतात. चैतन्य त्यांना सतत फोन करत असतो, अर्जुन फोन करत असतो आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता बबलीच्या विरोधात केलेली पोलीस कंप्लेंट तो रिपोर्ट आता सापडलेला असतो. तेव्हा इथे आता चुकून तो पेपर कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा इन्स्पेक्टर सावंत यांच्यासमोर आलेला असतो. जेव्हा लहानपणी प्रियावरती इथे आता चोरीची कंप्लेंट नोंदवलेली असते, तीसुद्धा गुलाबने. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तो पुरावा सापडतो आणि त्याचबरोबर चोरीमारीचे प्रिया आणि तिच्या आईवडिलांवरती सुद्धा बरेचसे गुन्हे दाखल असतात. त्यांबद्दलसुद्धा पुरावे जमा करून इन्स्पेक्टर सावंत आता अर्जुनला बोलवतात आणि अर्जुनला सांगतात की हे बघा, हे आहेत तर टेलर, पण आजूबाजूच्या लोकांनी कंप्लेंट केले यांना चोऱ्या माऱ्या करायची सवय आहे आणि त्याचबरोबर यांनी एका मुलीला सुद्धा विकलेलं आहे, ते सुद्धा गुलाबबाईंना. कारण गुलाबबाईंच्या घरातूनच त्या मुलीने चोरी केलेली आहे आणि त्याचबरोबर त्या मुलीच्या विरोधात पोलीस कंप्लेंट केले आणि ती मुलगी म्हणजे बबली. तेव्हा प्रेक्षकांनो, आता ते सगळे पुरावे अर्जुनला दाखवलेले असतात. अर्जुन म्हणतो की सायली आणि प्रिया दोघांची गाठोडी प्रियाने गायब केली. मग आता सायलीला तर तिचा फोटोसुद्धा आठवत नाही आहे की ती लहानपणी कशी दिसत होती. ते सगळं मधुभाऊंनाच माहिती आहे. मधुभाऊ तर काय अजून शुद्धीवरती आलेले नाही आहेत. मला संशय आहे की ही सायली नाहीच आहे. मग जर हे गाठोडं सायलीचं नाही तर प्रियाचं असू शकतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की प्रिया यांची मुलगी असेल का? कारण मैनावती लोखंडे आणि प्रिया यांचे बरेचसे गुण एकमेकांबरोबर मॅच होतात. तेव्हा अर्जुन एक काम करतो, सदाशिव लोखंडे आणि प्रियाचे जे सॅम्पल दिलेले असतात DNA टेस्टसाठी, त्याचासुद्धा रिपोर्ट तो घेतो आणि दोन्ही रिपोर्ट बघतो. त्याच्यावरून सिद्ध होतं की सायली ही त्यांची मुलगी नाही आहे आणि प्रिया आणि सदाशिव लोखंडे यांचे DNA टेस्ट केल्यानंतर त्यांचे रिपोर्ट्स मॅच झालेले असतात, त्यांचे सॅम्पल मॅच झालेले असतात आणि प्रिया ही त्यांची मुलगी असल्याचं अर्जुनला समजलेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की चला, आता महत्त्वाचे पुरावे हाती लागलेले आहेत आणि अर्जुन ते पुरावे घेतो. त्याचबरोबर गुलाबबाईला शोधून काढतो. कारण जेव्हा प्रियाच्या विरोधात लहानपणी इथे कंप्लेंट नोंदवलेली असते तेव्हा गुलाबबाईचा ॲड्रेस त्याच्यावरती असतो. अर्जुन त्या ठिकाणी जातो आणि तो गुलाबबाईला सुद्धा सुभेदारांच्या घरी पुरावा देण्यासाठी घेऊन येतो. त्यानंतर अर्जुन आता घरी आलेला असतो. सुभेदार, किल्लेदार आणि गुलाबबाईला तो आधी बाहेरच ठेवतो. सायलीला बोलवतो आणि म्हणतो, सायली, माझ्याकडून एक खूप मोठी चूक घडली. चूक नाही म्हणता येणार, मला मिसगाईड करण्याचा प्रयत्न केला गेला होता. तो फोटो तुझा नाहीच आहे सायली, तो दुसराच कुणाचा तरी फोटो आहे. सायली म्हणते, कुणाचा? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, या प्रियाचा फोटो आहे तो, जो तुझा फोटो म्हणून मी या लोकांकडे बघितला. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, सायली, हे तुझे आईवडील नाही आहेत, खूप मोठी मिसअंडरस्टँडिंग झाली आहे. तेव्हा इथे आता गुलाबबाईला बोलावलं जातं. गुलाबबाई म्हणते, ही माणसं तुमच्याकडे राहत आहेत ना, खूप खतरनाक माणसं आहेत ही, काहीतरी चोरी वगैरे करतील, पैसे लुबाडतील आणि तुम्हालासुद्धा चुना लावून इथून निघून जातील. त्याच्यामुळे या माणसांवरती जास्त विश्वास ठेवू नका. स्वतःला मुली झाल्या, मुलगा झाला नाही म्हणून हव्या तेवढ्या मुली झाल्या आणि याने त्याच्या बबली नावाच्या मुलीला मला विकलं आणि त्यानंतरला तीच मुलगी माझ्या घरामध्ये चोरी करून निघून गेली. तिच्या विरोधात मी पोलीस कंप्लेंट केली होती आणि ती बबली दुसरी तिसरी कुणी नसून अर्जुन म्हणतो की ती प्रिया मधुकर आहे. तेव्हा इथे सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे अर्जुनने आता DNA रिपोर्ट जे केलेले असतात ते सगळ्यांच्या समोर सादर करतो आणि म्हणतो की हे सायलीचे आईवडील नसून हे प्रियाचे आईवडील आहेत आणि ते सुद्धा क्रिमिनल. त्यानंतर त्यांचे DNA रिपोर्ट जे मॅच झालेले असतात ते इथे अश्विनासुद्धा दाखवलेले असतात आणि कायदेशीररित्या त्यांचे सगळे रेकॉर्ड सावंतांनी आणून अर्जुनला दिलेले असतात. ते सुद्धा अर्जुन सगळ्यांच्या समोर सादर करतो. प्रिया खोटं बोलून रविराज काकांना सुद्धा फसवलं, आपल्याला सुद्धा फसवलं, ती खरी तन्वी नाहीच आहे.
ती खरी तन्वी नाही आहे, पण तिला तन्वीबद्दल बरीचशी माहिती होती. म्हणून ती तन्वी म्हणून त्या घरामध्ये सिनियरला फसवण्यासाठी आली होती, फक्त पैसे लुबाडण्यासाठी. एवढं अर्जुनला समजतं आणि अर्जुन त्या तिघांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करत त्यांची रवानगी जेलमध्ये केलेली असते. गुलाबबाईला आणल्यामुळे तिने आता इथे सदाशिव लोखंडे आणि मैनावतीचा पर्दाफाश केलेला असतो. सांगितलेलं असतं की बबलीला या माणसांनी माझ्याकडे पैसे मागावेत म्हणून मला विकलं होतं. ती चोऱ्या माऱ्या करायची, पण नंतरला घरामध्ये चोरी केली. त्यामुळे तिच्या विरोधात मी पोलीस कंप्लेंट केली होती आणि ती दुसरी तिसरीकडून असून बबली म्हणजे प्रिया आहे हे सुद्धा अर्जुनने DNA रिपोर्ट सादर करत सगळ्यांच्या समोर सिद्ध केलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे अर्जुनने आता तिघांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिलेली असते.